सोलापूर लोकसभा मतदारसंघात आरोप प्रत्यारोप सुरू झालेले आहेत. निवडणुकीचा वर्चस्व झालेला आहे. राम सातपुते हे वैयक्तिक टीका करत आहेत. प्रणिती शिंदेवर आणि सुशीलकुमार शिंदे यांनी हिशोब द्यावा. सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेली मुलगी म्हणते आणि मी ऊसतोड कामगारांचा मुलगा म्हणते. काय सांगाल तुम्ही? नाही, प्रणितांनी त्यांचं पहिला पत्राद्वारे स्वागत केलं. ते अतिशय चांगली गोष्ट. ती सोलापूरच्या जनतेला खूप आवडलं. त्यांना जे उत्तर दिलं राम सातपुते साहेबांनी ते पण अतिशय चांगलं होतं की मी तिथे येतो, विजयाचं एक पत्र सुद्धा तुम्ही आम्हाला द्या. अतिशय खेळीमेळीत हे वातावरण चाललं होतं. पण अचानक याला वेगळं दिशा मिळत चाललंय. सोलापूरच्या लोकांना ही संस्कृती अशी नको आहे की वैयक्तिक टीका टिप्पणी करणे, एका खालच्या पातळीवर जाऊन एकमेकावर बोलणे, ह्या गोष्टी राजकारणामध्ये आपल्या सोलापुरात आतापर्यंत कधी झालेल्या नाहीये. आणि होऊ नये, माझी सुद्धा एक सुप्त इच्छा आहे की अशा प्रकारचे टिप्पा टिप्पणी होऊ नये. राजकारण करत असेल तर राजकारण होऊ द्या. ते खेळीमेळीचे वातावरण पाहिजे आणि एकत्र जरी डिबेट झालं तर चांगल्या पद्धतीने डिबेट झालं पाहिजे. आपल्याला निवडणूक लढवासाठी एकमेकावर चिखल फेकून हे थांबवलं पाहिजे. आपण खेळीमेळीच्या वातावरण ही निवडणूक पार पडली पाहिजे असं मला दोघांनाही विनंती आहे. आणि याच्यात लोकांची भूमिका झाली नाही पाहिजे. आणि सोलापुरात या माध्यमातून कुठला जातीचा संघर्ष किंवा एका पक्षाचा संघर्ष होणे माझी इच्छा आहे, असं दोघांनाही मी विनंती करतो. सोलापुरात त्यांनी असं देखील म्हटलं आहे राम सातपुते यांनी, सुशीलकुमार शिंदे यांची प्रत्येक हिशोबाची म्हणजे संपत्तीची चौकशी पाहिजे म्हणते. का वाटतं तुम्हाला ही संपत्तीची चौकशी व्हायला पाहिजे? नाही, त्यांच्याकडे आता 10 वर्ष झालं सत्ता आहे. अनेक जणांच्या चौकशी झालेल्या आहेत. आता इलेक्शनच्या पूर्वीच तुम्ही हे कशाला बोलता? आता 5 वर्ष ते आमदार म्हणून माळशिरस मध्येच आहेत, आपल्या जिल्ह्यात आहेत. तेव्हाच ते जे काय करायला पाहिजे ते करायला पाहिजे होतं. आता त्याचं करून काय उपयोग आहे? आणि ज्या वेळेला सुशीलकुमार शिंदे साहेब पहिलेपासून उभारतात, त्यांचं अफिडेव्हिट आता आपल्या निवडणूक आयोगाला द्यावं लागतं की आपली संपत्ती डिक्लेरेशन द्यावं लागते. घर किती, सोनं किती, पैसे किती, शिल्लक पैसे किती, ह्या सगळ्या गोष्टी असतात. कार किती असते त्याच्यावर ते असतंय ना. मग आता संपत्ती कोणाची किती, हे कुठं किती, एक हे आता हा भाग नाही ना इलेक्शनचा. इलेक्शनचा भाग असेल तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवा. अशा अनेक गोष्टी आहेत. एकमेकाचे काढं केलं तर हे वाढतात सगळ्या गोष्टी. आणि जे असेल ते आता शिंदे साहेबांची संपत्ती बघायचं, शिंदे साहेबांची संपत्ती बघायचं, असं ही काय गरज नाही ना बोलायची. मतं मागा, विकासाचे विचार मागा, विकास काय करणार आहे हे सांगा. अशा पद्धतीने निवडणूक व्हावी एवढीच इच्छा आहे माझी. तुम्ही दक्षिण सोलापुरात काँग्रेसमध्ये प्रवेश करता असा जाहीर झालेला आहे, परंतु तुम्ही कोणतीही अट ठेवली नाही. परंतु काही दिवसांपूर्वी नुकताच आडम मास्तर यांनी असं वक्तव्य केलंय की आम्ही तुम्हाला लोकसभेला मतदान करतोय, तर तुम्ही आम्हाला विधानसभा सोडा. तुम्ही काही अट न ठेवता प्रवेश केला, परंतु इथं अट ठेवली जाते. प्रणिती शिंदेसमोर एक म्हणजे आव्हान उभं केलं जात आहे. महाविकास आघाडीमधलेच काही पदाधिकारी म्हणजे पक्ष महाविकास आघाडीमधलेच आहे. काय सांगाल तुम्ही? आडम मास्तर या महाराष्ट्रातले खूप सिनियर नेते आहेत. त्यांच्या त्याने भावना व्यक्त केल्या की इथली जागा सोडा आणि आम्हाला विधानसभेची जागा सोडा, मग आम्ही काँग्रेसचा प्रचार करतो, प्रणितांचा प्रचार करतो. असं कंडिशनल घालणं बरोबर नाही आहे. आता त्यांचे हे जाहीर वक्तव्य करणं पण बरोबर नाही. त्यांना मी एवढं रिस्पेक्ट करतो आदरणीय आडम साहेबांना, तर ते त्यांचं वैयक्तिक त्यांचं मत आहे. पण ज्या वेळेला आता मी प्रवेश करतोय कुठली कंडिशन घातलेली नाही. आणि आपल्याला काँग्रेस आणि प्रणिती शिंदेना आदरणीय सुशीलकुमार शिंदेच्या नेतृत्वाखाली आपण काम करायचं ठरवलंय. निवडून आपण प्रचार केल्यावर आपण कशा पद्धतीनं त्यांना लीड देतो हे बघून त्यांनी विचार करतील ना. विचार करणे इतके ते नेते आहेतच की आपले. त्या विचार करून ते आपल्याला मदत करते, असं माझे स्वतःचं वैयक्तिक मत आहे.